आपल्या देशात अजूनही काही ठिकाणी जातीभेद आणि धर्मभेद पाळला जातो. याबाबत आजही काही लोकांचे विचार इतके कट्टर आहेत की त्यासाठी खून देखील होतात. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली. या ठिकाणी गेल्या शनिवारी म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी रात्री एका अल्पवयीन मुलाचा खून झाला. याबाबत माहिती अशी पोलिसांनी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी जाऊन तपास केला. घटनास्थळी चप्पल, मोबाईल आणि फावडं सापडलं. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी एकाच कुटुंबातील 5 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर या खुनाचा खुलासा देखील झाला. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सराय इस्माईल गावातील आहे. शैलेश अश्विन यादव असं मृत मुलाचं नाव असून तो इयत्ता 9वीचा विद्यार्थी होता. शैलेशचे वडील अश्विनी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी शैलेशच्या मोबाईलवर कॉल आला होता. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. रात्र होऊनही तो घरी न परतल्याने त्यांनी त्याला फोन केला, मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. चिंतेत पडलेल्या कुटुंबियांनी गावात त्याची शोधाशोध सुरू केली. रात्री 11 वाजेच्या सुमारास घरापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या काठावर त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला होता. याबाबत माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे प्रभारी पंकज त्रिपाठी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांनी चप्पल, मोबाईल आणि फावडं सापडलं. या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. पोलिसांनी एका कुटुंबाला ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीने चौकशी दरम्यान गुन्ह्याची माहिती दिली. ती वर्षभरापासून शैलेशची मोबाईलवर बोलत असल्याची कबुली तिने दिली होती. दोघी अनेकदा गुपचूप भेटतही होते. 2 ते 3 व्यक्तींना शैलेशचा गळा दाबून खून केला असावा असा पोलिसांना संशय होता. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार डोक्याला गंभीर मार लागल्याने शैलेशचं निधन झाल्याचं स्पष्ट झालं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेशच्या डोक्यावर एकाच ठिकाणी अनेकदा वार करण्यात आले होते.